नमस्कार मित्रांनो. आपण करिअर का करायचं याच्या उत्तरांमध्ये मी अनेकदा मांडणी करताना बऱ्याच ठिकाणी सांगतो तो मुद्दा असा आहे, तो म्हणजे एक अमेरिकन डॉलर बरोबर 86 भारतीय रुपये ही आजची आपली परिस्थिती आहे. आणि आम्ही करिअर करताना मी, माझी गाडी, माझा बंगला, माझा बँक बॅलन्स एवढं फक्त मी करण्यापेक्षा आपण जेव्हा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून आपल्या कार्यक्षेत्रांकडे पाहू तेव्हा त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन नावाची जी पार्ट आहे, म्हणजे जो एक प्रकारे योगदान, कार्यक्षेत्राला योगदान जे डॉक्टर कलामांनी त्यांच्या कार्यक्षेत्राला देऊन भारताला स्वयंपूर्ण त्या क्षेत्रात बनवण्याचा प्रयत्न केला. कुणी ग्रीन रिव्होल्यूशनच्या माध्यमातून कार्य केलं, कुणी व्हाईट रिव्होल्यूशनच्या माध्यमातून काम केलं, कुणी पेटंटच्या स्वरूपात काही ना काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये करतंय आणि त्याचा फायदा हा सगळ्या समाजाला, देशाला होतोय आणि इकॉनॉमीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय. उद्योजकता आणि संशोधन ही दोन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिलरेट करतात आपली इकॉनॉमी. त्यामुळे एक अमेरिकन डॉलर बरोबर 86 भारतीय रुपये. मी अनेकदा असं म्हणतो की अमेरिकेतला माणूस जर आपल्या समोर आला आणि त्याने जर त्याचा डॉलर ठेवला समोर, तर मला भारतीय माणसाला 86 वेळा खिशामध्ये हात घालावा लागेल आणि एकदा असा प्रत्येक वेळेस माझा भारतातला रुपया काढून ठेवावा लागेल. काही जण म्हणतील की भारत हा असा देश आहे की ज्याला असं म्हणतात की डेव्हलपिंग नेशन, आणि ते स्वाभाविक आहे, असं असू शकतं ना. आपण अमेरिकेला काही टफ कॉम्पिटिशन देऊ शकत नाही. अमेरिका फार पुढे गेले. मला असं वाटतं की आज आपण जेव्हा मॉडर्न युगामध्ये आहोत आणि टेक्नॉलॉजीचे जेव्हा ज्याला नॉलेज ट्रान्सफर म्हणतोय, की पूर्वी जो अंतर आपला पडला होता 30-40 वर्षांचं अंतर असायचं टेक्नॉलॉजीमध्ये, आज आपण पाहतोय की अमेरिकेतला जो मुलांकडे, पालकांकडे असलेला मोबाईल, लोकांकडे असलेला मोबाईल, आपल्याकडे असलेला मोबाईल, त्यांच्याकडे असलेली इंटरनेटच्या माध्यमातलं तंत्रज्ञान आणि आपल्याकडे असलेलं तंत्रज्ञान, माझ्या मते आता जग जवळ येत असताना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण अशा पद्धतीने होतोय की आता आपण त्या स्पर्धेमध्ये नाहीत अशी परिस्थिती नाही, आपण त्या स्पर्धेमध्ये आहोत. त्यामुळे आता इथे एक जरा ऑप्टिमिस्टिक किंवा एक भयंकर कमालीचं ज्याला असं म्हणता येईल की एक मोठा आशावाद म्हणता येईल, त्याला आपण स्वप्न म्हणू. त्याला काही जण म्हणतील की हे खोटं स्वप्न आहे. त्यांना म्हणू की आपण खोटं स्वप्न चालतंय, खोटं स्वप्न आहे. कोणतं स्वप्न आहे? जे आहे मोठं स्वप्न, ते आहे एक अमेरिकन डॉलर बरोबर 86 भारतीय रुपये. ही आत्ताची 2024 मधली परिस्थिती आहे. मला असं वाटतं की इथून पुढच्या 25 वर्षामध्ये, आपण असं म्हणतच नाही की उद्या लगेच, परवा लगेच, ह्या वर्षी, अशा पद्धतीने आपण काही शेकचिल्लीची स्वप्न पाहणारी माणसं नाहीत. आपलं असं म्हणणं आहे की 25 वर्षांचा कालावधी आपण घेऊयात. 25 वर्षामध्ये आपल्या लक्षात येईल की भारताची जी प्रगती झालेली आहे, 1947च्या स्वातंत्र्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण प्रगती करत गेलोय. आपण मायनस इकॉनॉमीमध्ये होतो त्यावेळेस, त्यानंतर शून्यापाशी आलो, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे गेलो. आजही भारताच्या प्रगतीचा वेग चांगला आहे. तंत्रज्ञान आणि सायन्स याच्यामध्ये देखील आपलं चांगलं काम दिसतंय. फक्त इम्पोर्ट करणारा देश आता एक्सपोर्ट करतोय. अर्थात ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे की एकेकाळी भारत हा एक्सपोर्ट करणारा देश होता. भारत हा जगाचं केंद्रस्थान होता. भारतामधून मसाल्याचेच पदार्थ नाही तर सोन्याचा धूर निघत होता असं बोललं जात होतं. आणि भारतामध्ये सगळ्या प्रकारचे सायन्सेस हे प्रगत होते. त्यामध्ये खगोलशास्त्र असेल, त्याच्यामध्ये भूगोल असेल, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स सारखा विषय असेल, न्यूमिस्मॅटिक सायन्स असेल, आर्किटेक्चर असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, भारतामध्ये या कुठल्याही गोष्टी कमी नव्हत्या. फक्त स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस आपण मायनसमध्ये होतो. नंतर प्रगती करत गेलो. पण तरी सुद्धा आज प्रगतीच्या एका मोठ्या टप्प्यावर असताना आपण एक अमेरिकन डॉलर बरोबर 86 भारतीय रुपये, ही परिस्थिती काही चांगली नाही, ती खेदाची आहे असं मला तरी वाटतं. काही लोकांना ही परिस्थिती आवडत असते. त्याचं कारण त्यांच्या पगारांच्यामध्ये डॉलर कन्वर्टेड इंटू रुपी याच्यामध्ये त्यांना फायदा होत असतो. मला असं वाटतं की असा स्वार्थी विचार न करता जरा लॉंगर विचार, मोठा विचार जर आपण केला तर त्याच्यात लक्षात येईल की जेवढी इकॉनॉमी आपली वर जाईल, आपण जेव्हा डॉलरच्या जेवढं जवळ जाऊ, जेव्हा आपण ग्लोबल लेवलचं एक प्रकारचं चांगलं चलन बनू, तेव्हा आपल्या देशामध्ये अनेक प्रश्नांच्या उत्तरांना कदाचित वाट मिळू शकेल. आणि मग काय करता येईल या 25 वर्षामध्ये? आपण एक खोटं मोठं स्वप्न जे पाहतोय ते स्वप्न असे की कदाचित 2047 साली एक अमेरिकन डॉलर बरोबर एक भारतीय रुपये आपण करू शकतो का? लगेच चिडायची गरज नाही, लगेच नकारात्मक बोलायची गरज नाही. मला फक्त एक सांगायचं की हा विषय आपण चर्चेसाठी ठेवायला हरकत नाही. वी मस्ट हॅव बिग गोल्स. वैयक्तिक जीवनात आपण मोठी स्वप्न पाहतो. देशाच्या सुद्धा करिअरच्या बाबतीमध्ये आपण मोठी स्वप्न पाहायला पाहिजेत. आणि हे स्वप्न हरकत नाहीये, कारण या स्वप्नाचा पाठपुरावा करता करता कदाचित आपले सगळ्यांचे आयुष्य सुखकारक बनणार आहेत. आपण देखील श्रीमंत बनणार आहोत. एक अमेरिकन डॉलर बरोबर एक भारतीय रुपया अजिबात शक्य नाही असं म्हणणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
पण एक अमेरिकन डॉलर बरोबर एक भारतीय रुपया करू शकतो असं ज्यांना आशावाद आहे त्यांच्यासाठी मी बोलतोय की काय करू शकतो आपण. आत्ता आपण ज्या ज्या क्षेत्रांमध्ये युजर्स आहोत त्या त्या क्षेत्रांमध्ये आपण क्रिएटर्स बनण्याची गरज आहे. ते क्रिएटर बनण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल करावा लागेल. आपल्या एकूण वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आपल्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये आपल्याला खूप मोठे बदल करावे लागतील. निवांतपणा, टाइमपास, करमणूक, मज्जा, एन्जॉयमेंट याच्यातून बाहेर पडावं लागेल. जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा देश भारत देश आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपली. हे का करू शकतो आपण, करू शकेल का मला माहित नाही, पण का करू शकण्याचं स्वप्न पाहू शकतो त्याचं कारण जगातील सगळ्यात जास्त तरुण आपल्या भारत देशामध्ये आहेत. विशेष म्हणजे एक 50-60 वर्षापूर्वी ह्या तरुणांमधले बहुतांशी मंडळी ही अशी होती की लेबर म्हणून काम करत होती, हातात पडेल ते काम करत होती. आज अशी परिस्थिती की यातले बहुतांशी तरुण हे सुशिक्षित आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यातलं सायन्स टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवरती काम करू पाहत आहेत आणि हे संपूर्ण गावागावांपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे शिडीच्या शेवटच्या पायरीपर्यंत ती व्यवस्था आता टप्प्याटप्प्याने पोहोचलेली आहे. म्हणजे अगदी ग्रामीण भागातला व्यक्ती सुद्धा हातामध्ये स्मार्टफोन घेऊन उभा आहे, याचा अर्थ तो इकॉनॉमीशी जोडलेला आहे. शाळांमधली सुद्धा परिस्थिती उत्तम आहे. अर्थात अजून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट व्हायची गरज आहे. आपण आळशीपणा केला आणि आपण वेडेपणा केला तर ह्यातलं कुठलंही स्वप्न पूर्ण होणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण जर इथून पुढे आपण मिशन म्हणून या गोष्टीकडे पाहिलं, मिशन $1 इज इक्वल टू 1 इंडियन रुपी. त्यातल्या काही जणांचं असं पण म्हणणं असेल की US पण का कम्पॅरिझन, आपण त्याच्याही पुढे जाऊ. मी असं म्हणेल की ते जरा मोठं स्वप्न होईल, त्याच्या अलीकडं ॲटलिस्ट आपण इक्वल लेवलला येऊ शकतो का, आणि हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तरुणांच्या मनामध्ये करिअरबद्दलचे सकारात्मक विचार पेटवण्यासाठी, पोहोचवण्यासाठी मी नोकरी सोडून दिली आहे. पूर्ण वेळ मी स्वतः याच्यामध्ये मिशन म्हणून पाहतोय. मला असं वाटतं की अशा पद्धतीने काम करणारे, विविध क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने करणारे अनेक लोक असू शकतील. काही सायंटिस्ट म्हणून काम करत असतील, काही उद्योजक म्हणून काम करत असतील. मी प्रबोधनाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की हे करणं शक्य आहे. यासाठी काय करावं लागेल, सगळ्याच्या सगळ्या तरुणांनी, मुळात मी असं म्हणेल की जे क्षेत्र आपण उतरलो आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायला लागेल. आपल्याला त्याच्यातून नुसता बेनिफिट नाही घ्यायचा, मी त्याला काय देऊ शकतो याचा विचार आपल्याला करायला लागेल. भारतासमोरच्या समस्या ज्या आहेत, शेतकरी असतील, वाटसरू असतील, रस्त्यावर जाणारे लोक असतील, महिला असतील, या लोकांच्या समस्या कोणत्या, त्यांच्यावरती इंडिजिनियस सोल्युशन्स कोणती आहेत, ही उत्तरं आपण द्यायला सुरुवात करावी लागतील. म्हणजे शेतकऱ्यासाठी कुलकोट तयार करू शकतोय का, अपघात प्रवण यंत्रणा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण लोकांचे प्राण वाचू शकतोय का, अवकाळी पावसाच्या सूचना वेळेत देऊ शकतोय का, अशा अनेक प्रकारच्या संशोधनावरती आपल्याला काम करावं लागेल. विविध क्षेत्रांमध्ये बँकिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्समधले काही रचना असतील, पर्यटनसारखा व्यवसाय असेल, शेती असेल, ह्या सगळ्या व्यवसायांमध्ये आपल्याला 100% कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागेल. प्रचंड मेहनत करायला लागेल. इतकी मेहनत करायला लागेल की बऱ्यापैकी आपण एक्सपोर्ट करणारा देश, इथं पुरून उरलेलं जे आहे ते आपण एक्सपोर्ट करतोय अशा लेवलला आपण जाऊ शकलो पाहिजे. जी टेक्नॉलॉजी आपण बाहेर न घेतोय त्या तशा पद्धतीच्या इथून पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने 25 वर्षानंतर मी म्हणतोय, त्यानंतर आपण टेक्नॉलॉजी आपण बाहेर देऊ शकलो पाहिजे. आपण त्याच्यातून पैसे कमवू शकलो पाहिजे. ॲज अ देश म्हणून आपण इंडिजिनियस टेक्नॉलॉजी जनरेट करू शकलो पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ज्याला असं म्हणता येईल की सर्व कार्यक्षेत्रांप्रमाणे, ज्याच्यात वैद्यकीय सुद्धा येऊ शकतात, त्याच्यामध्ये ॲग्रो बिझनेसेस येऊ शकतात. या सगळ्यांमध्ये आपण आपल्या इन्व्हॉल्वमेंट्स द्यायला पाहिजेत. प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. करोडोंच्या संख्येने असलेले युवक, भारतभर पसरलेले युवक जर ह्या सगळ्या मिशनमध्ये सहभागी झाले की मी फक्त माझ्यापुरतं बघणार नाही, पण माझ्या स्वतःच्या कामामध्ये मी हायेस्ट लेवलचा आउटपुट देणार, असं जर म्हणायला लागलो आपण तर ग्लोबल मार्केटमध्ये आपण कॉम्पिटंट बनू शकतो. अशा केसमध्ये मोठ्या संख्येने असलेलं हे मार्केट नुसतं मार्केट न राहता प्रोडक्शन हब बनू शकतं. त्याची सुरुवात आपल्याला झालेली दिसते, अनेक वर्षांपासून झाली आहे, टप्प्याटप्प्याने वाढत चाललेली आहे, 25 वर्षात नक्की वाढणार आहे. मला असं वाटतं की फक्त पॉझिटिव्हिटी जरी आपण मनामध्ये ठेवली आणि आपण काही साधे आहोत, आपण दुसऱ्यांना फॉलो करणारे आहेत, याच्या मानसिकतेतून, गुलामगिरीतून बाहेर पडलो, विचारांच्या गुलामगिरीतून, तर भारत ह्या सगळ्या जगाला एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीची वेगळी दिशा देऊ शकतो. तो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती दिशा देऊ शकतो. भारतातल्या इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज आपण ट्रान्सफर करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो, प्रोडक्शन आपण एक्सपोर्ट करू शकतो. अमेरिका, चायना, जपान यांच्या पुढे जाण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेत मात्र आपल्या सगळ्यांना बदलावं लागेल. सगळ्यांच्या आपल्या दिनक्रमामध्ये बदल आणावे लागतील. आपण नुसतेच रमणारे, म्हणजे सणांमध्ये रमणारे, तर सणांचा मूळ अर्थ समजावून घेऊन त्या सणांचा खऱ्या अर्थाने जगाला अर्थ सांगण्यासाठी उन्नत अवस्था प्राप्त करणारे, म्हणजे
टाइमपास, मजा, एन्जॉयमेंट याच्यातून बाहेर पडून जबाबदाऱ्या आणि रिस्पॉन्सिबिलिटीजवरती काम करणारे जर आपण सगळेजण बनलो, करोडो युवक जर आपण बनलो, तर 25 वर्षामध्ये मला पूर्ण खात्री आहे की $1 अमेरिकन बरोबर $1 बरोबर 1 भारतीय रुपया जवळ येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल. आपलं नशीब असेल सगळ्यांचं तर 15 ऑगस्ट 1947ला जर कदाचित हे पूर्ण झालं स्वप्न, तर मला पूर्ण खात्री आहे की स्वर्गातून छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगतसिंग असतील, महात्मा गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, अशी सगळी माणसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळ्या माणसांच्या एक प्रकारे आपण इमॅजिन करू. हे इमॅजिनेशनची गोष्ट आहे की आपल्यावरती पुष्पवृष्टी करतील. ते म्हणतील वरच्या तिथून त्या भागातून म्हणतील की ह्यासाठीच आम्ही स्वराज्य, यासाठीच आम्ही स्वातंत्र्य, ह्या गोष्टींसाठी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य भारताला मिळालं पाहिल्यासाठी प्रयत्न केले. ते म्हणतील की आम्हाला माहिती होतं की इथून पुढच्या काळातले तरुण हे भारताला सुजलाम सुफलाम बनवणार आहेत आणि म्हणून तर आम्ही तरुणपणामध्ये ही सगळी कामं केली. आता तुम्ही भारताचं खऱ्या अर्थाने चीज केलं, भारत वैभवशाली बनवला, असं ते म्हणतील. मला पूर्ण खात्री हे शक्य होणार आहे. हे शक्य होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या मात्र खूप आहेत. आपल्याला खूप मेहनत करायला लागणार आहे आणि आपापल्या क्षेत्रामधले तज्ज्ञ बनावं लागणार आहे. आपापल्या क्षेत्रामधले ग्लोबल लेवलचे एक्सपर्ट बनावं लागणार आहे. हे सगळं होऊ शकतं. म्हणून मी करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून गावागावात जाऊन सांगतोय की आपण आपापल्या क्षेत्रामधले तज्ज्ञ बनू आणि जोरदार काम करू. कदाचित हे स्वप्न पूर्ण झालं तर निश्चितपणे आनंद वाटेल. स्वप्न पूर्ण जरी झालं नाही तरी विकसित भारत हा त्याच्यातून निर्माण होऊ शकेल. फक्त निगेटिव्हली याच्याकडे न घेता आपण पॉझिटिव्हली विचार करू की आपण खऱ्या अर्थाने आपला देश हा वैभवशाली बनवू, जगात नंबर 1 बनवू. केवळ पैशासाठी नाही तर सुजलाम सुफलाम, समृद्ध आणि संस्कृतीची एक प्रकारे पाठराखण करता करता ही संस्कृती, मानव संस्कृती जगापर्यंत पोचवणारा देश बनू. ही संस्कृती जगभर पोचू आणि यासाठी ही आपली जबाबदारी आहे. आपण आपल्या देशाला श्रीमंत बनवू. धन्यवाद. थँक्यू.